नमस्कार सगळ्यांना, ढेबे फॅमिलीच्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। आणि आज मी चाललेली आहे पाबेला। माझ्या मामाच्या मुलाचा टिळा आहे तिकडे गावाकडे आणि खूप छान वातावरण असणार आहे गावाकडे। मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे गावाकडील फंक्शन्स कसे होतात टिळ्याचे किंवा लग्नाचे, पण मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। पण आत्ता आपण सध्या टिळ्यासाठी चाललेलो आहे पाबे, वेल्ल्याच्या वरती पाबे म्हणून एक गाव आहे तिकडे। हे खडकवासला धरण आहे आणि आता आम्ही निघालेलो आहे पाबेसाठी। तर गावाकडे सध्या तरी पावसाचं वातावरण आहे आणि ढगाळ वातावरण आहे की एवढ्या भर उन्हाळ्यात पण अजिबात ऊन नाही आहे गावाला। आणि काही दिवसांपासूनच गावाकडे पाऊस चालू आहे, त्यामुळे ही थोडीफार हिरवळ जी दिसते आपल्याला ती त्याचाच परिणाम आहे की भर उन्हाळ्यात पाऊस पडतोय। आणि एका ठिकाणी आम्ही हॉटेलमध्ये थांबलो नाश्ता करण्यासाठी। आता मागे जे हॉटेल दाखवलं ते खडकवासला रोडला आहे। त्या हॉटेलमध्ये जर तुम्ही गेलेला असाल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। आणि इतकं छान गारगार वारं सुटलेलं, खूप छान वाटत होतं। गाडीतून म्हणजे खिडक्या ओपन केलेल्या, तर छान वाटत होतं। ऊन नाही काय नाही, गरमीचे दिवस असूनही थंडगार गारवा वाटत होता। मस्त आम्ही निघालो होतो आता। आणि गावाकडून पण येणार होते सगळेजण। सध्या रस्त्याची पण कामं चालू आहेत, त्यामुळे हे पाहू शकता तुम्ही रस्त्यामध्ये काम चालू होतं सध्या। पाबे रोडला जाणाऱ्या रूटवरती रस्त्यांची कामं चालू आहेत, कारण खूप रस्त्यांना खड्डे होते। हे पाहू शकता तुम्ही किती कामं चालू आहेत, कारण पावसाच्या आतमध्ये रस्त्याची कामं झाली पाहिजेत, पण ती तर कधी होत नाहीत। कितीही तुम्ही प्रयत्न करा, रस्त्याची बांधकाम हे कधी, रस्त्याचं जे काम हे कधीच टाईमवर झालेलं नाही आहे। ते ह्या वर्षीचं पुढच्या वर्षी, पुढच्या वर्षीचं त्याच्या पुढच्या वर्षी हे रूट चालूच असतात, त्यामुळं त्याविषयी तर काही बोलायची गरज नाही आहे। पण आता आम्ही मस्त चाललेलो आहे गावाकडं। गावाकडचे रोड पाहू शकता तुम्ही। हा आहे पाठीमागे एक रोड गेला तो मोगरवाडीला जाणारा रस्ता आहे। आणि आत्ता आपण चाललेलो आहे तर ह्याच्या पुढचा जे गाव येणार आहे ते कोंडगाव असणार आहे। आणि कोंडगावच्या रस्त्याकडूनच मामा मामी गावाकडची बरीचशी माणसं आहेत जी टिळ्यासाठी येणार आहेत। आणि आम्ही पुण्यावरून मोजून 4 ते 5 जण चाललेलो आहे। आणि टिळ्याचा कार्यक्रम म्हणजे काही इतका मोठा नाही, छोटंसंच फंक्शन आहे, छोटासाच कार्यक्रम करणार आहे, पण गावाकडे होणार आहे, तर खूप इंटरेस्टिंग असणार आहे। आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण नक्की पहा। आणि लग्न एकदम म्हणजे शॉर्ट टाईममध्ये मोजून 15 दिवसाच्या आत ठरलं आणि लगेच लग्न पण आहे, त्यामुळं प्री वेडिंग वगैरे तसं काही करणार नाही आहे, कारण ते आवडत पण आहे त्यांना मामाला वगैरे। पण मी ठरवलेलं की तिथे जाऊन मी स्वतः काही थोडंसं इंटरेस्टिंग प्री वेडिंगसारखं काहीतरी करणार आहे। तर ते पुढे तुम्ही या व्हिडिओमध्ये नक्की पाहणार आहे, माझ्या पद्धतीने मी केलेलं प्री वेडिंग शॉर्ट टाईममध्ये। आता कारण 22 मेला तर त्यांचं लग्न आहे, तर इतक्या शॉर्ट टाईममध्ये प्री वेडिंग होत नाही, थोड्या कमी टायमामध्ये, पण आपल्याला एकदम छान कार्यक्रम करायचा आहे। मग एक ठिकाणी मामा मामी म्हणजे गावाकडचे सगळे माणसं येत होती म्हणून आम्ही एका झाडाखाली थांबलो। नवरदेव कॉलवर मस्त कॉल करत आहे, ते सगळ्या माणसांना जमा करण्याची इथं प्रोसेस चालू आहे। इथे एक वडाचं झाड आहे, इतकं जुनं वाटते ते वडाचे झाड की त्याच्या मुळ्या पूर्ण जमिनीखाली गेलेल्या आहेत। वरून येऊन पारंब्या असतात त्या वरून येऊन परत जमिनीखाली गेलेल्या आहेत। तर तुम्ही तुमच्या गावाकडे पण वडाचं झाड इतकं जुनं आहे का, मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा। प्रत्येक गावाला वडाचे झाडे असतेच हे तर मला माहिती आहे। आणि इथे एक आंब्याचं पण झाड आहे आणि ह्या आंब्याच्या झाडाला खूप आंबे लागलेले आहेत, पण आम्ही फक्त जवळ गेलो, आंबे वगैरे काही तोडले नाहीत। मग तिथं आम्ही थोडंसं व्हिडिओ काढले। ही माझ्या फ्रेंड्सची मुलगी आहे, तिला म्हटलं आता अजून सगळे येत आहे ते आपली माणसं, तर आपण इथं थोडंसं व्हिडिओ शूट करूया। पण ती काही लाजत होती तर काही काढतच नव्हती व्हिडिओ। टिळ्याच्या गाड्या गावाकडून यायला टाईम होत होता म्हणून आम्ही तिथे आपले फोटो सेशन पण केलं, 2-3 फोटो काढले। आणि त्यानंतर इथं बघू शकता तुम्ही एक उंबराचं झाड आहे, तुम्ही उंबरं पाहिले असेल, लहानपणी आम्ही हे पिकलेले उंबरं खायचो। खूप सुंदर असा एकदम छान वास येतो उंबराच्या झाडाखाली, पिकलेली उंबरं आहेत। हे पाहू शकता, अख्खं उंबरांनी भरलेलं उंबराचं झाड आहे। तुम्हाला उंबराचं झाड माहीत असेल तर मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा, तुम्ही उंबरं खाल्लेत का ते पण सांगा। बघ नेमके सगळे कावळे उडताना मला व्हिडिओ भेटला।
आणि हे सगळे पक्षी उडून गेले पाणी पिता पिता आम्हाला पाहून. हे आंबे पाहू शकता तुम्ही, गावाला खूप सारे झाडांना आंबे आले. फायनली आम्ही पोचलेलो आहे त्या गावात आणि पहिला प्री वेडिंगचा पहिला फोटो काढलेला आहे. हा दुसरा प्री वेडिंगचा माझ्या पद्धतीचा फोटो आहे. गावाकडे जेवढे काय अवेलेबिलिटी म्हणजे काय काय आहे त्याचा सगळ्याचा पुरेपूर उपयोग करून आम्ही खूप छान फोटो काढण्याचा मी तरी प्रयत्न केला. शिडी लावून ह्यांना गंजीवर चढवलं होतं, पेंड्यावर बसवलेलं. गावाकडे आसपास सगळे माणसं असल्यामुळं ते काही एवढे म्हणजे फोटो व्यवस्थित काढत नव्हते, व्हिडिओ पण व्यवस्थित काढत नव्हते. पण त्यातून थोडाफार प्रयत्न केला काढण्याचा आम्ही, की आता आपल्याला टाईम खूप कमी उरला आहे तर छान छान व्हिडिओ काढा म्हटले. आता त्यांना म्हटले एक व्हिडिओ काढू. बघा रिटेकवर रिटेक चालू होतं आमचं. आणि नवरीपेक्षा नवरदेव खूप लाजत होता आणि बोलत आहे. म्हटलं बाबा काहीतरी बोलत आहे तिच्यावर, नवरदेव आपला लाजतच होता. काय तेव्हा तरी पण आम्ही काढला व्हिडिओ. आणि मग त्यानंतर परत अजून एक रिटेक, कारण नीट व्हिडिओ आला नव्हता म्हणून. त्याला म्हणलं निदान तुझ्या डेअरीचं तरी प्रमोशन करत आहे, काहीतरी डेअरीतल्या प्रोडक्ट्सचं तरी बोलत आहे, म्हणजे छान व्हिडिओ येईल. मग काय तेव्हा काय बोलत होता त्याचं त्यालाच माहिती. तो बोलत तर काय नव्हता, नुसतंच हसत होता. यानंतर मग थोडंसं फोटो सेशन केलं, फोटो काढले थोडे. मग फोटो काढले कारण लग्नाचे डेट वगैरे ठेवल्या तर मग ते फोटो ठेवायला उपयोगी पडतील म्हणून फोटो काढले. आणि ह्या पाठीमागं पाहू शकता तुम्ही, ह्या दोघांच्या पाठीमागं तोरणा किल्ला आहे. तोरणा किल्ला इथून स्पष्ट दिसतो आणि खूप छान फोटो आले. मला पाहिजे होते तसे एक नंबर फोटो आले आणि दोघांची जोडी पण छान दिसती. त्यानंतर टिळ्याची तयारी सुरू झालेली आहे. इथे मामी टिळ्याची तयारी करत आहेत. इथे नवरीला बसण्यासाठी मामी ते चौक काढत आहेत, तुम्ही पाहू शकता. तुमच्याकडं टिळा कसा केला जातो ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. पण आमच्या गावाकडं तरी म्हणजे अशीच पद्धत आहे टिळा करण्याची. घोंगडीवरती बसवले जाते, पांढरे कापड टाकतात, मग त्याच्यावर तांदळाने असं चौक भरले. हे सगळे माझे मामा मंडळी आहेत आणि ह्या जे चौक काढतात त्या मामी आहेत माझ्या. इकडे पण मामी बसलेले आहेत एक. आणि अशा प्रकारे टिळ्याची तयारी चाललेली आहे, तुम्ही पाहू शकता. या साईडला सगळे जेंट्स आहेत, त्याच्या सगळे माझे मामा वगैरे बसलेले आहेत. आणि हे नवरीच्या तिकडचे पण काही काही माणसे आहेत तिथं. या सगळ्या टिळ्याच्या ज्या वस्तू लागतात त्यांनी आम्ही ताटं भरलेली आहेत. पेढे, नवरीची साडी वगैरे. आणि ही आहे इथे मामाची सून जे सगळं भरत आहे. या एवढ्या वस्तू आपल्याला टिळ्यासाठी लागतात. टिळा म्हणजे काय असतं तर नवरदेवाकडच्या 5 सवासणींनी नवरीला कुंकू लावणे. बेसिकली त्याचा अर्थ टिळा म्हणजे नवरीला कुंकू लावण्याने ऑफिशियली ही नवरी आता आपली झाली असं ही असते तिकडची रीत. ही साडी आमचा मामा आता नवरीसाठी ही साडी देत आहे. आणि टिळ्याला आमच्याकडे हिरवीच साडी घेतात आणि ही साडी आता नवरीला नेसण्यासाठी दिली जाते. ही आर्या आहे, मामाची नात, किती क्यूट आहे. आणि अशा प्रकारे नवरी साडी घालून आलेली आहे. नवरीचे आगमन झालेले आहे. किती छान दिसतो हिरवा कलर आणि नवरी पण छान दिसत आहे. आणि हे सगळे खाली बसले हे मामा आहेत माझे. आणि आता नवरी टिळ्यासाठी तयार होऊन आलेली आहे आणि आता लगेचच म्हणजे टिळ्याचा कार्यक्रम चालू होईल. टिळ्याला नवरी त्या ह्याच्यावर बसायच्या आधी तिच्या हातात पानाचा विडा दिला जातो आणि मग पानाचा विडा ती खाली ठेवते. पहिल्यांदा उजवा पाय ठेवून मग बसायचं. मग ते सगळ्या प्रोसेस तर तुम्हाला माहितीच आहे टिळ्याच्या वगैरे. तर मग आता ती चालू आहे आणि आता एक 5 मिनटात वगैरे टिळ्याचा कार्यक्रम चालू होईल. म्हणजे ज्या सवासणी असतात नवरदेवाकडच्या ते 5 किंवा 7 सवासणींनी नवरीला कुंकू लावायचं असे म्हणजे हे रीत आहे पूर्वंपार चालत आलेली. आणि आता नवरी बसलेली आहे आणि खूप छान सगळं ताटं वगैरे मांडलेली आहेत. आणि ह्या आमच्या मामी आहेत जे नवरीची ओटी भरत आहेत. आणि ओटी भरण्याचे म्हणजे 5 फळांनी ओटी भरतात आणि खणा नारळाने पण भरतात. पण 5 फळांनी जे सुवासिनबाईचं जे लेणं असतं सगळं
ते सगळ्या लेण्यांनी नवरीची ओटी भरायची असते. हे पाठीमागं दिसतात ते माझे सगळे मामा, तिन्ही मामा आहेत ते माझे सगळे. आणि त्यानंतर आता टिळ्याचा कार्यक्रम चालू झालेला आहे आणि नवरीला पेढा चारून झालेला आहे मामींचा. आणि मस्त आता ही मामाची सुनबाई आहे जी आता नवरीची ओटी भरत आहेत. आणि हे मामाची सुनबाई आणि माझी फ्रेंड पण आहे, खूप छान आहे ती स्वभावाने. आणि मामी आलेले आहेत, हे आमच्या मामी. आणि आता ह्या दुसऱ्या मामी आहेत ह्या, ज्या ओटी भरायला चाललेल्या आहेत. तुमच्या गावाकडची कशी पद्धत आहे टिळ्याची? कारण प्रत्येक गावाकडची पद्धत वेगळी असती. प्रत्येक ठिकाणच्या रीतीभाती वेगवेगळ्या असतात. आणि हे पूर्वंपार पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या परंपरा आहेत. आजकाल म्हणजे खूपच कमी शहरातली लोकं तर काही इतकं करत पण नाहीत. डायरेक्ट शॉर्टकट चालू आहेत आणि जास्त शो ऑफ करण्यावरतीच भर दिला जातो. मेन ज्या रीतीभाती आहेत ते कोण करत पण नाही जास्त. आणि ह्या आमच्या मामी आहेत, ज्या आता नवरीची ओटी भरत आहेत. आणि नवरीचे नाव रेश्मा आहे आणि नवरदेवाचे नाव दीपक आहे. दीपक हा माझ्या मामाचा मुलगा आहे. आणि नवरी ही पाबेमधली आहे, तर हिचं नाव आहे रेश्मा. आणि आता ह्या आमच्या दुसऱ्या मामी आहेत ज्या ओटी भरत आहेत. आता ह्या मामी ज्या ओटी भरतात ती माझ्या नातेनी चुलत बहीण पण लागतात आणि मामी पण लागतात. तर अशी आपली नाती असतात गुंतागुंतीची. त्यामुळं नात्यातनी अडकलेली आपण माणसं असतो. आणि अशा गावांमध्ये वगैरे गेल्यावरती खूप छान वाटतं. माणसं सगळे गावाकडचे. मी तर पाबे गावात पहिल्यांदा गेलेले. पाबेचा घाट मी पहिल्यांदा बघितलेला आणि खूप डेंजर आहे पाबेचा घाट हा. खूप म्हणजे डोळे फिरत होते. मी तिथं एक व्हिडिओ पण काढला नाही. ही आमच्या मामीची सून आहे आणि माझी फ्रेंड पण आहे. तुम्ही पाठीमागं पाहिलं असेल, हिच्यासोबत मी फोटो काढले. आणि ती पण आता नवरीची ओटी भरत आहे. 5 सवासणींनी मेन म्हणजे नवरीची ओटी भरायची असती. आणि आता 5 सवासणींनी ओटी भरून झालेली आहे. त्याच्यानंतर मामा पण पद्धत आहे बघा तिकडे काही काही गावांना. 5 सवासणींनी ओटी भरून झाल्याच्या नंतर मामा पण नवरीची ओटी भरतात. हे मी आज म्हणजे आपल्याला माहीत नसते तितकं, आपण जवळून पाहत नाही. पण मी आता सगळं शूट करत होते तेव्हा मी पाहिलं की 5 सवासणींनी ओटी भरून झाल्याच्या नंतर नवरीचे मामा पण नवरीची ओटी भरतात. तुम्हाला आता पुढे व्हिडिओमध्ये ते पण दिसेल. हे पूर्ण प्रोसेसनी शेवट जे सवासण राहते ते सगळे जेवढे फळं वगैरे राहिलेली आहेत ते सगळं नवरीच्या ओटीत टाकतात. आता ही शहरातली असल्यामुळे तिला ओटी कशी भरायची काही इतकं माहीत नव्हतं, तरी पण ती आपली जसं सांगतात माणसं तसं करत होती. आणि माणूस कसं पाहिल्याशिवाय पण शिकत नाही. त्यानंतर मग आता नवरीचे मामा आलेले आहेत आणि नवरीचे मामा आता तिथं ओटी भरणार आहेत नवरीची. ही सगळी बघू शकता सगळ्या महिला हे आहेत नवरीचे मामा, जे आता नवरीची ओटी भरणार आहेत. आणि तुम्ही एकंदरीत आहे ना, गावाकडचे कार्यक्रम खूप छान असतात. खूप म्हणजे जे कार्यालयामध्ये ह्याच्यामध्ये जितकी हे नसते, मज्जाच नसते कार्यालयामध्ये इतकी. कारण खूप खूप पॉसमध्ये खुर्च्यांवरती बसा, एकमेकांशी बोलणं नाही, भाषण नाही जास्त. पण गावाकडे गेले की सगळ्यांशी बोलणं हे ते. आणि झाडं वगैरे असतात, खूप छान वाटतं तिकडं. म्हणजे गावाकडे एकंदरीत लग्न म्हणा, कुठला कार्यक्रम म्हणा, खूप छान असतात. आता हे नवरीचे मामा, त्यांची ओटी भरण्याचे हे चालू आहे. आणि त्यानंतर आता ते नवरीला पेढा वगैरे चारतील. आणि अशा प्रकारे आता नवरीला टिळा लावून तर झालेला आहे. आता ह्याच्यानंतरची प्रोसेस म्हणजे नवरदेवाला कुंकू लावून घेतात. नवरीला पेढा चारताना तिचे मामा आहेत, हे पाहू शकता तुम्ही. तर मला नक्की सांगा तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये तुमच्याकडे टिळ्याची काय पद्धत आहे. अशा प्रकारे आता दीपक आलेला आहे, दीपक बसलेला आहे आणि आता दीपकला टिळा लावण्याचा कार्यक्रम चालू आहे. तर दीपकला त्यांच्या साईडचे 5 जेंट्स लोक असतात, 5 पुरुष जे नवरीच्या साईडचे असतात, त्यांनी टिळा लावायचा असतो, कुंकू लावायचं असतं. म्हणजे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण टिळ्याचा जे प्रोसेस आहे ती तुम्हाला पाहायला भेटणार आहे की शेवटपर्यंत. आणि आता त्यांच्या साईडचे 5 जण 1 बाय 1 येत आहेत ते
आणि कुंकू लावून जातात ते. तर दीपकचं काही व्हिडिओकडे लक्ष नाही आहे. त्याला माहिती होतं मी यूट्यूबला ब्लॉग बनवणार आहे, तरी पण तो काही इकडे बघत नव्हता. जाऊ दे आता काय. पण मी व्हिडिओ तर शूट केला आहे, कारण हा मला टिळ्याचा पूर्ण व्हिडिओ दाखवायचा होता. त्यानंतर इथं टिळ्याचा कार्यक्रम अजून चालू आहे. नवरदेवाला कुंकू लावायचा कार्यक्रम चालू आहे. आणि हे जे आहेत ते नवरीचे भाऊ आहेत. नवरीचा मोठा भाऊ आहे. आणि आता दीपकला पेढा चारताना दीपक पेढा खात आहे, पण दीपकच्या घशामध्ये ना पेढा अडकलेला आहे आणि त्यांनी पाणी मागितले. त्यांनी पाणी पिऊन झाल्यानंतर परत टिळ्याचा कार्यक्रम पुढे चालू झालेला आहे. आणि अजून त्यांच्याकडचे जे पुरुष मंडळी आहेत ते टिळा लावत 5 किंवा 7 पुरुष लावतात म्हणजे कुंकू. आत्ताशी माझ्या व्हिडिओकडं दीपकनी पाहिलेलं आहे आणि महाराजांनी मान हलवलेली आहे. पेढे खा आणि पाणी मागा. आणि त्यानंतर हे बहुतेक हे नवरीचे मामा आहेत, आता जे दीपकला टिळा लावत आहेत. पाठीमागं बसलेल्या पुरुषांपैकी मामा आहेत तेवढ्यांनाच मी ओळखते, आणि बाकीचे जे असते नवरीच्या साईडचे पण इतके काय माहीत नाहीत कोण कोण आहेत. आणि त्यानंतर टिळ्याचा कार्यक्रम अजून चालू आहे. टाईम खूप झाला होता, जवळजवळ 4 वाजून गेले होते, 4:30 वाजले होते. आणि पावसाचं बाहेर वातावरण झालं होतं. त्यानंतर जेवणं होती. जेवणाच्या नंतर मग पार आम्ही पुण्याला यायला निघणार होतो. खूप रात्र होऊ नये म्हणून पटापट आवरायचा प्रयत्न करत होतो, कारण लवकर निघायचं होतं. कारण आता सध्या तरी सगळीकडे पावसाचं वातावरण चालू आहे, त्यामुळं कार्यक्रम आटपायचा आम्ही प्रयत्न करत होतो. त्यानंतर हा कार्यक्रम झाला टिळ्याचा. त्याच्यानंतर सगळ्यांनी जेवणं वगैरे केली. जेवण 1 नंबर होतं. खूप छान जेवण होतं. सॅग भाजी होती. कारण जेवणाचा मी इथं व्हिडिओ शूट केलेला नाही आहे, कारण मी तेवढा टाईम भेटला नाही मला ते शूट करायला. पण जेवण खूप छान होतं तिथे. वरण भात, जिलेबी आणि सॅग भाजी. खूप सुंदर जेवण होतं, टेस्टी होतं. आणि त्यानंतर आता इथे दीपकला पोशाख देण्याचा कार्यक्रम चालू आहे. इथं दीपकला पण पोशाख दिलेला आहे. ती पद्धतच आहे प्रत्येक गावाकडची. आणि आता इथे बघा, साखर आणि पेढे मिक्स करताना, हे साखर आणि पेढे सगळ्या माणसांना आवडतात. इथे माझे सगळे मामा मंडळी आहेत. आणि आता आम्ही इथं थोडंफार नवरी आणि नवरदेवाचे व्हिडिओ शूट करत होतो, पण रिटेक पाहिजे. तुम्ही हे किती वेळा दीपकनी रिटेक केलेले आहेत आणि त्याचं लाजणं बघू शकता तुम्ही. त्याला मी सांगत होते, पण त्यांनी एका प्रोसेसमध्ये व्यवस्थित व्हिडिओ काही काढून दिलेला नाही आहे. आणि तो नवरीकडं पाहायलाच तयार नव्हता, पण तरी पण नंतर पाहिलं आणि छान आलं. 1-2 व्हिडिओ खूप सुंदर काढले त्यांनी. आणि इथं पाहू शकता नवरा नवरी तुम्ही. आणि आता या 22 तारखेला 22 मेला या दोघांचं लग्न आहे. त्यांचं आयुष्य. आणि आमच्याकडे बघूच नको, दे तिला. इकडे बघू नको, तू तुझं ओपन करते. इथे दीपक तिला गिफ्ट आणलेलं आहे, मोबाईल. आणि ते गिफ्ट ओपन करताना आज होईल काय ना हे गिफ्ट ओपन. वाजतात काय माहिती, इथंच राहावं लागतं वाटतं. ते मला नाही वाटतं त्यांना गिफ्ट आज ओपन होईल म्हणून. केलं बाबा, एकदाच ओपन झाला तो बॉक्स. आणि दीपकने हे गिफ्ट तिला दिलेलं आहे. तिला सांगितलं नव्हतं. जर एक्सप्रेशन तरी दे, हा तरी दाखव इकडं. त्यानंतर त्या दोघांसोबत फोटो काढला मी.
आणि त्यानंतर माझ्या मामींसोबत आणि मामी पण लागतात आणि माझी चुलत बहीण पण लागतात, त्यांच्यासोबत एक फोटो काढला. अशा प्रकारे हा ब्लॉग इथेच संपत आहे. हे आहेत माझे मामा मामी म्हणजे नवरीचे सासू सासरे. अशा प्रकारे आम्ही घरी निघालेलो आहे आणि आता ही सगळे गावाकडची मुलं पाहू शकता. ते म्हणे आमचा कशाला व्हिडिओ काढताय, तर ते मी त्यांना बोलले मी यूट्यूबच्या ब्लॉगमध्ये टाकणार आहे हा, की आम्ही आता घरी निघालेलो आहे. टिळाचा कार्यक्रम एकदम छान झालेला आहे, मस्त झालेला आहे आणि इथं सगळेजण निरोप समारंभ करून आता घरी चाललेले आहेत. ते मामा आणि ती डिस्कशन चालू आहे लग्नाचं वगैरे थोडंफार. आणि या मामी आहे तिकडे, मामी मामा थांबलेले आहेत आणि अशा प्रकारे हा ब्लॉग इथे संपत आहे.